प्रेज द लॉर्ड. सध्या आपण एक महत्त्वाचा विषय अभ्यास करीत आहोत आणि तो आहे आपल्या शब्दांचं सामर्थ्य किंवा जिभेचं सामर्थ्य. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की शब्द जे आपण बोलतो हे किती महत्त्वाचे आहे. शब्दांबद्दल देवाच्या वचनात काय काय सांगितलेलं आहे आणि लोकांना बोलताना ऐकून आपण समजू शकतो की त्यांचा विश्वास किती आहे, त्यांच्या शंका किती आहेत, त्यांचा अविश्वास किती आहे. म्हणजे बोलण्यावरून माणूस किती आत्मिक आहे, किती विश्वासात स्थिर आहे किंवा अस्थिर आहे हे माणसाच्या बोलण्यावरून आपल्याला समजतं. आपले शब्द जणू काही एक स्टिअरिंग व्हील, एका गाडीचं मोटरीचं जसं चाक आहे की गाडी कुठं वळवायची हे आपण ते चाक वळवल्यावर ठरवतो, तसे आपले शब्द आहेत हे याकोब सांगतो. आणि म्हणून आपण परत एकदा याकोबाचे पत्र याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये काही गोष्टी पाहू. वचन 2, याकोब 3 आणि वचन 2. आपण सगळेच पुष्कळ गोष्टीविषयी चुकतो. जर कोणी बोलण्यात चुकत नाही तर तो पूर्ण मनुष्य आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण वाढ झालेला, परिपक्व, म्हणजे तो लहान किंवा बाळ राहिलेला नाही. तर जो मनुष्य बोलण्यात चुकत नाही तो वाढ झालेला आहे. म्हणजे जो बोलण्यात चुकतो तो वाढ झालेला नाही. जसं लहान लेकरं, लहान मुलं काही केव्हाही बोलतात. पाऊल म्हणतो, मी लहान असताना बालकासारखा बोलत होतो, परंतु आता मी मोठा झालेलो आहे. तर जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपल्याला काय बोलायचं काय नाही हे आपल्याला समजतं. तसंच आध्यात्मिक जीवनातही आहे की जसं आपण देवामध्ये त्याच्या वचनात वाढतो, आपल्या बोलण्यावर आपोआप कंट्रोल येतो. तोपर्यंत आपण काही बोलत असतो. तर तो म्हणतो की जो बोलण्यात चुकत नाही तो पूर्ण मनुष्य आहे. तो सर्व शरीरही कव्यात ठेवण्यात शक्तिमान आहे. म्हणजे तो स्वतःला कंट्रोल करण्यात, स्वतःच्या शरीराला कंट्रोल करण्यास समर्थ आहे. म्हणजे शरीर किंवा स्वतःचा कंट्रोल कशावर आहे? आपल्या जिभेवर, आपल्या शब्दावर. शब्द जर कंट्रोल केले, ताब्यात ठेवले तर आपण स्वतःला ताब्यात ठेवतो. आणि मग तो म्हणतो की घोड्यांनी आपल्या ताब्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घालतात आणि त्यांचे सर्व शरीर आपल्याला फिरवता येते. दुसरं उदाहरण तो जहाजांचं देतो की जहाजं पहा ती एवढी मोठी आहेत व प्रचंड वाऱ्याने लोटून जात असतात, तरी सुकानदाराची इच्छा असली तिकडे तो अगदी लहानशा सुकानाने ते फिरतात. छोटंसं रडार असतं, त्याने एवढं मोठं जहाज पाहिजे तिकडे वळवता येतं. तशीच जीभ ही लहानसे अंग असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. तशी आपली जीभ आहे. म्हणजे तुमचे आणि माझे शब्द हे आपल्याला आपण कुठं वळायचं हे दाखवत असतात. मग आता सांगा की तुमचे शब्द किंवा तुमची जीभ तुम्हाला चालवित आहे का? मार्गदर्शन करीत आहे का? तुमचं जीवन कोणत्या दिशेने जायला पाहिजे? जिकडं तुम्ही स्टेअरिंग वळवलं तिकडं ती गाडी वळल. तसं जसे तुम्ही शब्द बोलाल त्या दिशेला तुमचं जीवन जाईल. तुम्हाला जर वाढ पाहिजे असेल, समृद्धी पाहिजे असेल तर तुम्ही तसं बोला की देवाने मला दारिद्र्याच्या शापातून मुक्त केलेलं आहे, त्याची इच्छा समृद्धी आहे, तो मला समृद्ध करीत आहे. जर निरोगी राहायचं, आजारी असाल तर त्याने माझे रोग वाहिले, त्याने मला आरोग्य दिलेलं आहे. तर आपण आरोग्यात चालू. म्हणजे सर्व काही आपल्या बोलण्यावर, जिभेवर आहे. आणि म्हणून नीतिसूत्रे 18 आणि 20 जर आपण वाचलं, नीतिसूत्रे 18-20 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची किंवा तोंडची फळं पोटभर खावी लागतात. तोंडची फळं म्हणजे
बोललेले शब्द, म्हणजे जे आपण शब्द बोलतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. चांगलं बोललं तर चांगले, वाईट बोलले तर वाईट. मनुष्याला आपल्याला तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात आणि आपल्या वाणीचे पीक त्याला भोगले पाहिजे. म्हणजे जर पीक यायचं असेल, वाढ व्हायची असेल, तर तुमच्या वाणीत, तुमच्या शब्दात वाढीचे, वृद्धीचे, समृद्धीचे शब्द बोलले पाहिजे. मला वाटतं माझी परिस्थिती अशीच राहील, कधी बदलणार नाही, तर वाढ होणार नाही आहे, पीक येणार नाही. म्हणून कोणतं पीक यायचं हे आपल्या वाणीने आपण ठरवत असतो. आणि वचन 21, नीतिसूत्र 18:21, जिवेच्या हाती मृत्यू व जीवन आहेत. शब्द हे महत्त्वाचे आहेत का? किती महत्त्वाचे आहेत? जीवन मरणाचा प्रश्न आहे, इतके महत्त्वाचे आहेत. जिवेच्या ठाई मृत्यू व जीवन आहे. जर मृत्यूचे शब्द बोलले, मला नाही वाटत मी जास्त वर्ष जगल, मला नाही वाटत ह्याच्यातून मी बाहेर येईल, मला नाही वाटत माझी परिस्थिती सुधारेल, जर असे निराशेचे, अपयशाचे, मृत्यूचे शब्द जर बोलले, तर जिवेच्या ठाई सामर्थ्य आहे, पॉवर आहे ते घडवून आणण्याचं, आणि तसं घडतं. पण जिवेच्या ठाई जीवनाचे सामर्थ्य आहे. जीवन मरण जिवेच्या ठाई आहे. म्हणजे पूर्ण आयुष्य जगायचं, समृद्धीत चालायचं की अपयशात चालायचं, पराभवात चालायचं, हे कोण ठरवतं? देव ठरवित नाही. हे आपण आपल्या बोलण्याने ठरवत असतो. आपण आपल्या बोलण्याने आपलं जग घडवत असतो. देवाने शब्दाने हे जग घडवलं, आणि तुम्ही आणि मी आपलं जग आपण जे शब्द बोलतो त्याने घडवत असतो. देव बोलला तसे झाले, आणि देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले, म्हणून आपल्या जिवेत सामर्थ्य ठेवलेलं आहे. म्हणून आपण जसं बोलतो तसं होतं. हे अनेकांना माहीत नाही आहे, परंतु हे महत्त्वाचं सत्य आहे. जिवेच्या ठाई मृत्यू व जीवन आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. जीवनाचे शब्द बोलले तर जीवनाचा अनुभव येईल. मृत्यूचे, अपयशाचे शब्द जर बोलले तर तसं घडून येईल. म्हणून आज जे तुम्ही आहात, आज जे मी आहे, हे आपण जे शब्द आतापर्यंत बोलत आलो त्याच्यामुळं ही परिस्थिती आहे. पण ही जर परिस्थिती सुधारायची असेल तर आत्तापासून, आजपासून जे आपण शब्द बोललो त्याच्यावर पुढं काय होईल हे अवलंबून आहे. आणि म्हणून विचार करा की हे देवाचं वचन आहे. आता कशा रीतीने आपण सैतान त्याच्या दुरात्म्यावर, वाईटावर विजय मिळवू शकतो? प्रकटीकरण 12 आणि वचन 11. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 11व्या वचनात काय म्हटलेलं आहे बघा. त्याला म्हणजे सैतानाला, त्यांनी म्हणजे देवाच्या लोकांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. कशामुळे जिंकले? देवाच्या लोकांनी सैतानाला 2 गोष्टीमुळे. पहिली गोष्ट कोकराचं रक्त, आणि कोकरा कोण? प्रभू येशू ख्रिस्त. आणि दुसरी गोष्ट आपल्या वचनाच्या साक्षीने किंवा आपल्या शब्दाच्या साक्षीने, जे शब्दचे बोलले त्यांनी. या 2 गोष्टींनी त्यांनी सैतानावर विजय मिळवला. आणि या 2 गोष्टीने आपण विजयी होऊ शकतो. कोकऱ्याचं रक्त, प्रभू येशूचं रक्त, जे आपल्याला सैतानाच्या तावडीतून सोडवतो. जेव्हा आपण त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो, आपलं तारण होतं. सैतानाच्या राज्यातून आपण देवाच्या राज्यात येतो. त्याच्या रक्तात मुक्त करण्याचं, क्षमा करण्याचं सामर्थ्य आहे. आणि मग मुक्त झाल्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे की आपल्या साक्षीचं वचन, की वचनाबद्दल आपण काय बोलतो, काय साक्ष देतो, ह्या 2 गोष्टीने आपण सैतानावर विजयी होतो. आता कबुली किंवा साक्ष देणं, बोलणं महत्त्वाचं आहे का? माणसाचं तारण कसं होतं? रोमकरासपत्र 10:9 आणि 10 मध्ये सांगितलेलं आहे की जर तू येशू हा प्रभू आहे असे कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल. म्हणजे अंतःकरणात विश्वास धरणं
आणि तोंडाने कबूल करणं, या दोन गोष्टींनी तारण होतं. अंतःकरणाने माणूस विश्वासाने नीतिमान ठरतो. तर तारण होण्यासाठी आणि झाल्यानंतर कबुली महत्त्वाची आहे का? हो. तोंडाने कबूल करणं की येशू हा माझा तारणारा आहे, प्रभू आहे, त्याने माझी क्षमा केलेली आहे, त्याने मला मुक्त केलेलं आहे, हे तारणासाठी आवश्यक आहे. पण तारण झाल्यानंतर दैनंदिन ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी शब्द बोलणे, तोंडाने कबूल करणं, प्रभू येशूने काय केलं हे महत्त्वाचं आहे का? ख्रिस्ती जीवन आपण कसं जगू शकतो? जसं तारण झालं तसं. तारण कसं झालं? अंतःकरणाने विश्वास ठेवला, तोंडाने कबूल केली. मग ख्रिस्ती जीवन कसं जगू शकतो? अंतःकरणाने देवाच्या वचनावर विश्वास धरणे आणि तोंडाने ते कबूल करणं की जे वचनात लिहिलेलं आहे ते देव माझ्या जीवनात घडवून आणत आहे आणि आणेल. बऱ्याच ख्रिस्ती विश्वासाऱ्यांना कबुली म्हणजे पाप कबुली असं वाटतं की आपण काही चुका केल्या तर क्षमा मागायची, कबूल करायचं. हा झाला एक भाग. पण दुसरा भाग, प्रभू येशूने जे आपल्यासाठी मिळवलं केलेलं आहे ते सुद्धा कबूल करणं महत्त्वाचं. ती पण एक कबुली आहे आणि ती महत्त्वाची कबुली आहे. दैनंदिन रोजच्या जीवनात विजयी होण्यासाठी की त्याने काय केलेलं आहे दररोज कबूल करणे, की त्याने मला मुक्त केलेलं आहे, सैतानाच्या तावडीतून सोडवलेलं आहे, त्याने माझी क्षमा केलेली आहे, त्याने त्याच्या रक्ताने मला नीतिमान ठरवलेले आहे, त्याने माझे रोग वाहिलेले आहेत, दारिद्र्याच्या शापातून त्याने मला मुक्त केलेलं आहे. ही कबुली दैनंदिन जीवनासाठी आहे, रोजच्या जीवनात विजयी होण्यासाठी. जो माझ्यामध्ये आहे तो जगात जो आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. ही कबुली ह्याने आपण ख्रिस्ती जीवनात विजयी होत असतो. नीतिसूत्रे 12 आणि याचं 6 वचन बघा. नीतिसूत्रे 12 आणि वचन 6 इथे काय लिहिलं आपण पाहू. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यांना सोडवेल. सरळांचे मुख काय करील? त्यांना सोडविल. कशापासून? समस्येतून, बंधनातून, अडचणीतून. म्हणजे आपलं तोंड, आपलं मुख, आपले शब्द आपल्याला सोडवू शकतात का? हे वचन देवाचं वचन आहे असा तुमचा विश्वास आहे का? मग ध्यानात ठेवा की मुखाने शब्द बोलणं, विजयाचे शब्द बोलणं, विश्वासाचे शब्द बोलणं हे किती महत्त्वाचं आहे. जर सुटायचं आहे, जर त्याच्यातून सुटावं, त्या समस्येतून, अडचणीतून, तर इथं काय लिहिले? सरळांचे मुख त्यांना सोडविल. तुम्ही आणि मी देवाच्या कृपेने आपण देवाचे लोक झालेले आहोत. देवाने त्याच्या वचनात सांगितलं की आपल्या जीवेत त्याने जीवन मरणाचं सामर्थ्य ठेवलेलं आहे. मग त्या जीवेचा उपयोग करून जर शब्द बोललो तर ते शब्द आपल्याला सोडवतील. बऱ्याच लोकांना असं वाटतं की देव आपल्याला सोडवेल. आपण प्रार्थना करतो, विश्वास धरतो, हे चुकीचं नाही आहे. पण नंतर जे शब्द बोलतो ते महत्त्वाचे, त्याच्यावर अवलंबून असतं की आपण त्याच्यातून सुटू की नाही. पण मला नाही वाटत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, मला नाही वाटत तसं होईल, असं जर प्रार्थना झाल्यावर आपण बोलत राहिलो तर त्या प्रार्थनेला काही अर्थ, काही व्हॅल्यू राहत नाही. आपण आपल्या विश्वासावर पाणी पाडतो. जे आपण प्रार्थना केली, विश्वास धरला, ते आपण रद्द करतो. कशाने? आपल्या बोलण्याने. आणि मग सैतानाला पूर्ण अधिकार असतो जे आपण बोललो त्याच्याप्रमाणे घडवून आणण्याचा. म्हणून नीतिसूत्रे 12 आणि 6 की सरळांचे मुख त्यांना सोडवेल. पहिले तिमोथेला पत्राचा 6वा अध्याय आणि 12 वचन बघा. आणखी एक वचन आपण पाहू. तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 12.
इथं पाऊल तिमोथेला असं लिहितो, विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. ख्रिस्ती जीवन हे युद्ध आहे, सुयुद्ध आहे. तो म्हणतो विश्वासाचे सुयुद्ध कर. आणि विश्वासाने आपण सुयुद्ध किंवा विश्वासाने आपण कसं लढू शकतो, कसं लढत असतो? आपल्या बोललेल्या शब्दाने. जे विश्वासाचे आपण शब्द बोलतो त्या शब्दाने आपण विश्वासाचं सुयुद्ध करत असतो. आणि दररोज आपण करत असतो. काही ना काही समस्या, काही ना काही प्रॉब्लेम येतात. आणि अशा वेळेस आपण काय शब्द बोलतो त्याच्यावर काय होणार आहे महत्त्वाचं आहे. देव मला याच्यातून सोडवेल, काही जरी असलं तरी देव माझा मुक्त करणार आहे. असं जर आपण विश्वासाने बोलत राहिलं, कबूल करत राहिलं, तर आपण ते युद्ध जिंकू, त्या प्रॉब्लेमवर विजयी होऊ. पण आपण जर बोललो की डॉक्टरने असं सांगितलं, परिस्थिती अशी आहे, कर्ज एवढं आहे आणि हे असं आहे, ते तसं आहे, हे होणं शक्य नाही, तर आपण ते युद्ध हारू. म्हणून पाऊल म्हणतो की विश्वासाचे सुयुद्ध ते कर. विश्वासाचे सुयुद्ध आपण शब्दाने करत असतो. अंतःकरणात विश्वास ठेवून आणि मुखाने कबूल करून युगानुयुगाचे जीवन मिळेल, त्यासाठीच तुला पाचारण केलेले आहे. देवाची इच्छा आहे का आपण जीवन मिळवावं, आपण विजयी व्हावं? हो. पण शब्द काय बोलायचे ते देव नाही, तुम्ही आणि मी ठरवत असतो. आणि म्हणून जरी देवाची इच्छा असली तरी आपण जर शब्द बोललो विश्वासाचे तर आपण जिंकू. पण जर बोललो नाही तर देवाची इच्छा असून सुद्धा ती सिद्धी जाणार नाही, आपण हारू. तू पुष्कळ लोक साक्षांसमोर जो स्वीकार करून मान्य केला, सर्वांना जीवन देण्यास जो देव त्याच्या समोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंत पिलाता समक्ष तो सुस्वीकार केला, त्याच्या समोर मी तुला निक्षून सांगतो. पाऊल हे तिमोथेला सांगत आहे. कशा रीतीने आपण विश्वासाचं सुयुद्ध करतो? जे शास्त्रात लिहिलेलं आहे ते अंतःकरणाने विश्वास ठेवणं की तसं देव घडून आणील, ते घडू शकतो. माझ्या बोलण्यात, शब्दात देवाने पावर, सामर्थ्य ठेवलेलं आहे. मी जे बोलतो ते घडून येऊ शकतं, येईल. हा विश्वास ठेवल्याने आणि मग तसे शब्द बोलल्याने आपण विश्वासाचं युद्ध जिंकू शकतो. देवाने काय सांगितलं त्याच्या वचनात? देवाने काय सांगितले की त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झाले. मग तो कोणताही आजार असो, आपण म्हणत राहायचं, कबूल करत राहायचं की त्याला बसलेल्या फटक्यांनी मी बरा झालेलो आहे, मी मुक्त झालेलो आहे, त्याने मला आरोग्य दिलेलं आहे, त्याने मला दारिद्र्याच्या शापातून मुक्त केलेलं आहे आणि म्हणून मी समृद्धीकडे चाललेलो आहे, मी समृद्ध होत आहे. तो धनवान असता माझ्यासाठी दारिद्र्य झाला, त्याचं वचन सांगतं, अशासाठी की त्याच्या दारिद्र्याने मी धनवान व्हावे. हे जर शब्द आपण बोलले तर आपली प्रगती आपल्याला पाहायला मिळेल. आता आणखी एक शास्त्रभाग, 2 कोरिंथ्याचा 4 अध्याय आणि याचं 13 वचन. या ठिकाणी पाऊलाने कोरिंथीकरांना हे जे सत्य आहे बोलण्याचं, याच्याबद्दल काय लिहिलं बघा. 2 कोरिंथ 4 आणि वचन 13. तो म्हणतो, मी विश्वास धरला म्हणून बोललो. ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा, तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतो आहे. शास्त्रलेख आहे, मी विश्वास धरल्यामुळे बोललो. म्हणजे जे बोललो त्या बोलल्यावर माझा विश्वास होता की मी बोलतो तसं घडेल, म्हणून तो म्हणतो मी विश्वास धरल्यामुळे बोललो. आणि मग त्या 13 वचनात तो काय म्हणतो बघा, आणि हे फार महत्त्वाचं आहे. जो विश्वासाचा आत्मा तोच आमच्या ठायी असल्यामुळे, आणि देवाचा पवित्र आत्मा हा विश्वासाचा आत्मा आहे, अविश्वासाचा नाही आहे, संशयाचा नाही आहे. तुम्ही जर म्हणाल की मला पवित्र आत्म्याचं दान आहे, देवाने मला
त्याच्या आत्म्याने अभिषेक केलेला आहे, तर तो विश्वासाचा आत्मा तुमच्या ठायी आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतो. म्हणजे आम्ही काय बोलतो, कसं बोलतो? जसा विश्वास आहे तसा. का बोलतो? कारण विश्वासाचा आत्मा आमच्या ठायी आहे म्हणून. म्हणजे बघा, देवाचा पवित्र आत्मा हा विश्वासाचा आत्मा असल्यामुळे आपण विश्वासाचे शब्द बोलतो आणि बोलले पाहिजे. आता जुन्या काळातली सर्वात परिचित अशी एक गोष्ट आहे जी आपल्या सर्वांना माहीत असेल, दावीद आणि गल्यात. आणि लहानपणापासून माझी सुद्धा ही एक आवडती गोष्ट आहे, होती आणि आजही आहे. आणि बरेच वेळेस आपण वाचतो, आपल्याला वाटतं की हां मला माहीत आहे, मी वाचलेलं आहे, आणि सोडून देतो. परंतु करिंथीकरास पहिल्या पत्रात लिहिले की ह्या गोष्टी आपल्या बोधासाठी, आपल्या शिकण्यासाठी लिहिलेल्या आहेत. करमणुकीसाठी, आपलं ज्ञान वाढवण्यासाठी, माहिती होण्यासाठी नाही, तर त्याच्यापासून आज काहीतरी घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे. म्हणून देवाने ह्या गोष्टी, ह्या घटना शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. शास्त्र लिहिण्याचं, जुना आणि नवा करार आपल्याला देण्याचा देवाचा एक उद्देश आहे. आणि दावीद आणि गल्यात याची जी गोष्ट आहे की दावीद आणि गल्याथला ठार केलं लहान असताना, ते कसं केलं हे जर आपल्याला कळलं तर आजही आपल्या जीवनातले जे राक्षस आहेत, राक्षसी समस्या आहेत, त्यांच्यावर आपण विजय होतो. आणि म्हणून आजच्या ह्या संदेशाचा विषय आहे राक्षसांवर विजय, ओव्हरकमिंग द जायंट्स, जीवनातील राक्षसांवर विजय. आता पहिले शमूएल याचा 17वा अध्याय, या ठिकाणी ती गोष्ट आहे बघा. आपण काही वचनं वाचू. पहिले शमूएल 17. पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो येथे जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अफज दमीन येथे छावणी दिली. हे ठिकाणाचे नाव आहे. म्हणजे काय की इस्रायल लोकांविरुद्ध त्यांचे शत्रू पलिष्टी लोक हे लढाईला आलेले आहेत आणि एका टेकडीवर, एका डोंगरावर ते जमलेले आहेत. मध्ये खोरं आहे, दोन बाजूला त्या दोन टेकड्या, डोंगर आहेत आणि इस्रायल सैन्य आणि पलिष्टी सैन्य या दोन ठिकाणी, दोन डोंगरावर जमलेलं होतं. इकडे शाऊलाने आणि इस्रायल लोकांनी एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि पलिष्ठांची युद्ध करावयास सैन्य रचना केली. युद्धाचं वातावरण तयार होत आहे, तर युद्ध होणार आहे, आणीबाणीची समस्या आहे. आणि तेव्हा काय झालं बघा. पलिष्टी एका बाजूला पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजूला पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले. त्या दोन डोंगरांच्या मध्ये खोरे होते. तेव्हा गथ येथला गल्यात नामक एक महावीर किंवा राक्षस पलिष्ठ्यांच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात 1 वीत होती. आता काय झालंय बघा की ह्या शत्रूंच्या मधला पलिष्ठी सैन्यातला एक उंच धिप्पाड, इथे लिहिल्याप्रमाणे 9 फूट उंचीचा असलेला एक धिप्पाड राक्षसी पुरुष त्या ठिकाणी पुढे आलेला आहे त्या सैन्यातून. आणि त्याने काय केलं बघा, त्याची उंची किती होती हे सुद्धा सांगितलेलं आहे, यासाठी की आपल्याला कळावं की तो सर्वसामान्य सैनिकांसारखा सैनिक नव्हता. त्यांच्यापेक्षा धिप्पाड, त्यांच्यापेक्षा बलवान असा होता. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यांसारखे पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते, ज्याला चिलखत असं म्हणता येईल. त्या कवचाचे वजन 5000 पितळी शेकेल होते, म्हणजे जवळजवळ 150 पाऊंड. विचार करा, एवढं वजन, एवढ्या वजनाची चिलखत 120 किलोची तो छातीवर घेऊन होता. म्हणजे तो माणूस किती धिप्पाड, किती बलवान असेल.
त्याने पायात पितळी मोजे चढविले होते व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बरची होती. त्याच्या भाल्यांचा दांडा साळ्याच्या सुईसारखा होता, इतका टोकदार. त्याच्या भाल्याचे पाते 600 लोखंडी शेकेल होते, 120 किलो. त्याची ढाल वाहणारा त्याच्या पुढे चाललेला होता. एवढा वजनदार त्याचा भाला, एवढं वजनदार चिलखत त्याने अंगात घालून एवढा उंच धिप्पाड पुरुष हा देवाचे लोक इस्रायल यांना आव्हान देत आहे. तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला. वचन 8, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? मी बलिष्ठी नव्हे काय? आणि तुम्ही शाऊलाचे नौकर ना? तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे. तो चॅलेंज करीत आहे. त्याने माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ, पण माझी त्याच्यावर सरशी होऊन मी त्याला ठार मारले तर तुम्ही आमचे दास होऊन तुम्ही आमची सेवा करावी. बघा, तो देवाचे लोक इस्रायल यांना आव्हान करीत आहे, चॅलेंज करीत आहे की तुमच्यातला एक माणूस माझ्याशी लढायला पाठवा. आणि जर तो जिंकला तर आम्ही तुमचे गुलाम होऊ, आणि जर मी जिंकलो तर तुम्ही आमचे गुलाम व्हाल. तो बलिष्ठी म्हणाला, इस्रायलच्या सर्व सैन्यास मी कसपटा समान लेखित आहे. कोणाही पुरुषास माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघं युद्ध करू. शाऊल व सर्व इस्रायल यांनी त्या बलिष्ठांचे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. जेव्हा तो असं बोलत असे, हे शब्द जेव्हा ऐकले इस्रायली सैन्याने, तेव्हा काय झाले? शास्त्रात लिहिलेल्या 11 वचनात, त्यांनी जेव्हा हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले. शब्दाने आपण एखाद्याचं धैर्य खचवू शकतो किंवा एखादे आपलं धैर्य खचवू शकतात किंवा हिंमतही देऊ शकतात. एवढं सामर्थ्य शब्दामध्ये आहे. आणि ते फार भयभीत झाले. आता युद्धही झालेलं नव्हतं, त्याने हल्लाही केलेला नव्हता, पण फक्त शब्दाने हे लोक खचले. विचार करा, शब्द महत्त्वाचे आहे का? जीवन मरण माणसाच्या जीवेच्या ठाई आहे. शब्द इतके महत्त्वाचे आहे की हे शब्द ऐकून हे लोक, हे सैन्य खचलं. म्हणजे शब्दात किती पॉवर आहे विचार करा. तुमच्या शब्दाने तुम्ही एखाद्याचं खच्चीकरण करू शकता, घाबरून टाकू शकता, किंवा तुमच्या शब्दाने तुम्ही एखाद्याला धीर, हिंमत देऊ शकता, किंवा एखादा तुम्हाला धीर देऊ शकतो. आणि मग पुढं काय झालं बघा. आता यहूदातील बेथलेहमाचा इशाय नामक एफ्रातातला दावीद नामे पुत्र होता. इशायास 8 पुत्र होते. तो शाऊलाच्या कारकिर्दीतला वृद्ध व वयातीत झालेला होता. इशायाचे 3 वडील पुत्र शाऊलाबरोबर लढाईस गेलेले होते. एका माणसाला इशाया नावाच्या 8 मुलं होते आणि 3 लढाईला गेलेले होते. आणि त्याचा एक धाकटा मुलगा होता ज्याचं नाव होतं दावीद. त्याचे 3 पुत्र शाऊलाबरोबर लढाईला गेले होते. लढाईस गेलेले त्या 3 पुत्रांची नावं ही, आणि वचन 14, सर्वाहून धाकटा दावीद होता. 3 वडील पुत्र शाऊलाबरोबर गेले होते. दावीद हा बेथलेहमात आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखण्यासाठी शाऊलाकडून जात येत असे. म्हणजे हा धाकटा मुलगा दावीद शेरडा मेंढर राखत होता, तो गुराखी होता. पण मोठे 3 भाऊ सैन्यात होते, मिलिटरीत होते शाऊलाच्या. ते सोल्जर होते. तो बलिष्ठी 40 दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे. म्हणजे बघा, हा गल्ल्यात हा राक्षस 40 दिवस रोज सकाळ आणि संध्याकाळ असे शब्द बोलून इस्रायल लोकांना हिनवीत असे, टिंगल करीत असे आणि म्हणत असे की तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही जर देवाचे लोक असाल तर एक जण फक्त माझ्याशी लढायला या. असं 40 दिवस चाललं. 40 दिवस हे लोक ऐकून घेत होते.
इशायाने आपला पुत्र दावीद याला म्हटले, एक एफाभर हुरडा व 10 भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावाकडे लवकर जा. म्हणजे त्याला जेवण घेऊन त्याने भावाकडे पाठवलं दावीदाला. वचन 19, शाऊल तुझे भाऊ व सर्व इस्रायल लोक एला नामक खोऱ्यात फलिस्त्यांशी युद्ध करीत आहे. आता हे दावीदाला माहीत नव्हतं. त्याचं काम फक्त रानात शेरडं मेंढरं न्यायचे, सकाळी संध्याकाळी आणायचे एवढं होतं. परंतु एक दिवशी त्याच्या बापाने अचानक त्याला लढाईच्या ठिकाणी भावांकडे जेवण घेऊन जायला सांगितलं. आणि काय झालं बघा. वचन 20, दावीद सकाळीच उठला व शेरडे मेंढरे एका राखणाऱ्याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला. सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या गाडेतळावर जाऊन पोहोचला. इस्रायलांनी व फलिस्त्यांनी आपापल्या सेना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या. रोजच्या प्रमाणे लढाईला सज्ज झाले. दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करण्याच्या हवाली करून धावत सैन्यात गेला व आपल्या भावापाशी जाऊन त्याने त्यांची क्षेमकुशल विचारले. दावीदाने आपल्या जवळचं गाठोडं ठेवलं, पळत पळत आपल्या भावांकडे गेले आणि त्यांना भेटला आणि विचारपूस केली. आता हे चांगल्या अर्थाने प्रेमाने केले, पण परिणाम काय झाला बघा. वचन 23, तो त्यांच्यापाशी बोलत असता पहा, फलिस्त्यांच्या गोठातून तो गत येथील गल्ल्यात नावाचा फलिस्ती वीर येथे चालून येऊन पूर्ववत शब्द बोलला. ते दावीदाने ऐकले. आता त्याला माहीत नाही की हा माणूस 40 दिवसापासून इस्रायल लोकांना असं आव्हान करीत आहे, चॅलेंज करीत आहे, हिनवीत आहे. पण हा परत नेहमीप्रमाणे बोलला गल्ल्यात आणि दावीदाने हे शब्द ऐकले. वचन 24, त्या पुरुषास पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले. अजून त्याने काही केलेलं नाही, फक्त तो शब्द बोलत आहे. त्या शब्दाने हे इतके घाबरलेले आहे की त्याच्यापुढे कोणीच टिकलं नाही, पळून गेले. आणि हे सर्व दावीद पाहत आहे. इस्रायल लोक म्हणू लागले की हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, तो इस्रायलाची निर्भसना करावयास आला आहे. जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील व आपली कन्या त्याला देईल आणि इस्रायलात त्याच्या बापाच्या घराने स्वतंत्र करील. स्वतंत्र कशापासून? कर्जापासून. म्हणजे राजा त्या व्यक्तीला धन संपत्ती देईल, आपली मुलगी पत्नी म्हणून देईल आणि आयुष्यभर त्याला टॅक्स भरावं लागणार नाही गव्हर्नमेंटचा, राजाचा. त्याच्यापासून स्वतंत्र करील. आसपास उभे असणाऱ्या लोकांना दावीदाने विचारले, ह्या फलिस्त्याला मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? आता दावीदाने ऐकलं काय मिळेल, पण परत तो आजूबाजूच्या लोकांच्या तोंडून वधून घेत आहे की काय मिळणार आहे अशा व्यक्तीला. या असुंती फलिस्त्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय? आणि तो म्हणतो की हा असुंती बेसुंती माणूस फलिस्ती, इस्रायलाचा शत्रू, यांनी इस्रायलच्या देवाला इतकं कमी लेखावं, तुच्छ लेखावं आणि जिवंत देवाच्या सैन्याला. या ठिकाणी दावीद गल्ल्याथावर कसा विजय झाला एक फार महत्त्वाचं सत्य सांगितलेलं आहे. पाहिजे तर लिहून घ्या. तो त्या फलिस्त्याला गल्ल्याथाला म्हणतो की बेसुंती फलिस्ती किंवा बेसुंती माणूस. आता सुंता काय होती? एक प्रथा देवाने अब्राहमाला सांगितलेलं होतं, लावून दिली ज्यावेळेस करार केल्यानंतर. सुंता कराराचं एक चिन्ह होतं की आता ज्यांनी सुंता केली ते देवाची कराराने जोडलेले आहे, देव त्यांच्याशी कराराने बांधलेला आहे. ते देवाच्या कराराचे लोक झालेले होते. आणि दावीद ह्या फलिस्त्याला, ह्या माणसाला बेसुंती म्हणत आहे. म्हणजे काय की ह्या माणसाचा देवाशी कोणताही करार नाही हे दावीद कबूल करीत आहे. नीट ऐकून घ्या, हे महत्त्वाचं सत्य. दावीद हे कबूल करत आहे की आपण इस्रायल लोक
देवाच्या कराराचे लोक आहोत, म्हणून देव आपलं संरक्षण करायला, शत्रूवर विजय करायला बांधलेला आहे. परंतु हा माणूस बेसुंती असल्यामुळं याचा देवाशी कोणताही करार नाही, म्हणून तो देवाविरुद्ध आणि देवाच्या लोकांविरुद्ध जिंकू शकत नाही, ही त्याची खात्री झालेली आहे. हे सत्य त्याने सांगितलं. वचन 27, लोकांनी त्याला विचारल्याप्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करेल त्याला अमुक अमुक मिळेल. दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता, ते त्याचे वडील भाऊ अलियाब याने ऐकले. आता काय झालं बघा, लोकांशी दावीद हे बोलत असतात. तेव्हा तो दावीदावर संतापून म्हणाला, येथे आलास कशाला? थोडीशी शेरडे मेंढरे आहे, ती रानात तू कोणाच्या हवाली केली? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मला ठाऊक आहे. तू केवळ लढाई पाहण्यास येथे आला आहेस. हे कोण शब्द बोलतो? दाविदाचे भाऊ. त्यांना समजलं नाही दाविदाचा विश्वास किती आहे, दाविदाच्या ठाई धैर्य किती आहे, तो काय करणार आहे, देव त्याच्याद्वारे काय करणार. बरेच वेळेस तुम्हाला आणि मला लोक समजत नाही. बरेच वेळा लोकांचा आपल्याबद्दल गैरसमज होतो आणि म्हणून या ठिकाणी देखील दाविदाबद्दल त्याच्या स्वतःच्याच भावाचा गैरसमज झाला आणि तो म्हणतो की तू लढाई पाहिलेला आहे, तू इथं कशाला आला? गंमत पाहायला आला का? शेरडा मेंढर कोणाजवळ सोडले? तू इतका बेफिकीर आहे का? असं म्हणून तो त्याला रागवत आहे. आणि मग तो म्हणतो की तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मला माहीत आहे. दावीद घमेंडी होता का? घमेंडाने हे बोलतो का? नाही. उद्दामपणाने, सहज म्हणून किंवा फुशकारकी म्हणून बोलतो का? नाही. तो विश्वासाचे शब्द बोलत आहे की आपण देवाचे इस्रायली लोक आहोत, सुन्नती लोक आहोत, कराराचे लोक आहोत, आणि हा बेसुन्नती माणूस आपल्याला कसा काय चॅलेंज करू शकतो? पण हा भाऊ म्हणतो की तुला घमेंड आहे, तू उद्दामपणाचे भाषण. बरेच वेळेस विश्वासाचे शब्द बोलल्यानंतर, विश्वासाची कबुली बोलल्यानंतर काही लोक, आपलेच बंधू, विश्वासातले ख्रिस्ती बंधू भगिनी काय म्हणतात की तू स्वतःला काय समजतो? तू आमच्यापेक्षा जास्त धार्मिक झाला का? तुझा विश्वास जास्त आहे का? मग आमचा काही विश्वास नाही आहे का? त्यांना वाटतं की आपण घमेंडी आहोत, आपण उद्दामपणाचे, उतावळेपणाचा भाषण, ते समजू शकत नाहीत. बघा, ज्यांना विश्वासाचा आत्मा नाही ते विश्वासाची भाषा समजू शकत नाही, विश्वासाच्या लोकांना ओळखू शकत नाही आहेत, आणि म्हणून ते असे बोलतात. दावीद म्हणाला, मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना. दावीद म्हणतो मी काय केलेलं आहे? अजूनपर्यंत काहीच केलं नाही, मी फक्त बोलतोय, शब्द बोलतोय. पण तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला. तेथेही त्याने तसेच विचारले, तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले की जर ह्याच्यावर विजय मिळवला, ह्या माणसाला, गल्ल्याथाला मारून टाकला, तर राजा काय बक्षीस देईल? परत लोकांनी तेच सांगितलं. दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शाऊलाला कळवले. काही जणांनी जाऊन राजाला सांगितलं की दावीद म्हणतो की हा बेसुन्नती आहे आणि तो देवाच्या सैन्याला कसं काही चॅलेंज करू शकतो. आम्हाला वाटतं की तो त्याला ठार मारू शकतो. आम्हाला असं वाटतं की देव त्याचा उपयोग करील विजय. काही लोकांनी अविश्वास व्यक्त केला, त्याच्या भावाने अविश्वास व्यक्त केला. परंतु देवाची स्तुती असो की काही लोकांनी दाविदाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. काही लोक तुमच्या बोलण्याने तुम्हाला घमेंडी, गर्विष्ठ समजतील. काही लोक तुम्हाला टाळतील. परंतु देवाची स्तुती असो की काही लोक तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. आणि इथं तेच झालं की काही लोकांनी त्या सैन्यातल्या विश्वास ठेवून थेट राजाला जाऊन सांगितलं की दावीद असा म्हणतो की तो बेसुन्नती माणूस आहे आणि तो कसं काही चॅलेंज करतो. आम्हाला वाटतं की एकदा त्याला ट्रायल द्या, त्याला एक संधी द्या आणि तो काय करतो ते पाहू. आणि काय झालं बघा, वचन 31, दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शाऊलाला कळविले व त्याने त्याला बोलून पाठवले. कोणी बोलवून पाठवलं? शाऊलाने. का पाठवलं? कारण लोकांनी जे दाविदाबद्दल शाऊलाला सांगितलं त्याच्यावर शाऊलाचा विश्वास बसला.
समजा त्यांनी जाऊन सांगितलं नसतं तर शाऊलाला कळलं असतं का? म्हणजे कोणीतरी सांगणं, कोणीतरी बोलणं हे महत्त्वाचं आहे. हे लोक बोलले, त्यांनी जाऊन शाऊलाला सांगितलं म्हणून त्याचा विश्वास ठेवला. बोलल्याशिवाय, सांगितल्याशिवाय ते विश्वास कसा धरतील? सुवार्ता सांगितल्याशिवाय, गाजवल्याशिवाय विश्वास कसा धरतील? आणि विश्वास ठेवल्याशिवाय तारण कसं होईल? म्हणजे कोणीतरी बोलणारं, सगळेच घाबरत, सगळेच संशयाचे, अविश्वासाचे बोलणारे असले तर कसं होईल? कोणीतरी विश्वासाचे शब्द बोलणारे, सांगणारे पाहिजे. आणि इथं त्यांनी राजाला सांगितलं या लहान पोराबद्दल, दाविदाबद्दल, आणि खुशाल राजाचाही विश्वास बसला. कशामुळे? त्यांच्या शब्दामुळे. शब्द महत्त्वाचे आहे का? हो. कोण विश्वास ठेवील तुम्हाला मला माहीत नाही, पण कोणीतरी ठेवील आणि देव कार्य करील. पुढं काय झालं बघा, वचन 32. मग दावीद शाऊलाला म्हणाला, त्याला बोलवलं आणि शाऊला पुढं तो आला. दावीद शाऊलाला म्हणाला, ह्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल. दावीद 15-16 वर्षाचा एक मुलगा आहे. तो काय फार शूरवीर सेनापती, तो काही सोल्जर नाही आहे. तो गुराखी आहे. त्याला लढाईचं ट्रेनिंग नाही आहे, मिलिटरी ट्रेनिंग नाही, त्याला अनुभव नाही आहे. तो गुराखी आहे. पण त्याचे शब्द बघा, तो काय म्हणतो. आणि राजाशी बोलत आहे, सामान्य माणसाशी नाही. तो म्हणतो राजाला की ह्या पलिष्ट्यामुळे, म्हणजे गल्ल्याथामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल. कल्पना करा, हे शब्द ऐकल्यावर शाऊलाने काय केलं? शाऊल मनातल्या मनात हसला असेल. त्याला गंमत की इतका आवेशी, इतका लहान मुलगा असं बोलतोय. पण पुढं काय झालं बघा. कारण शाऊल दाविदास म्हणाला, त्या पलिष्ट्याशी लढण्यास तू समर्थ नाहीस. दावीद म्हणतो मी समर्थ आहे. तो म्हणतो नाही, तू समर्थ नाहीस. का? कारण तू केवळ तरुण आहेस, पण तो बालपणापासून कसलेला योद्धा आहे. तो गल्ल्यात लहानपणापासून तो कसलेला योद्धा आहे. त्याचं मिलिटरी ट्रेनिंग, तो लहानपणापासून युद्ध करत आलेले, त्याला लढाईचा अनुभव आहे. तो तुझ्यापेक्षा स्ट्रॉंग, बलवान आहे. त्याच्याजवळ शस्त्र आहेत, ते कसे चालवायचे, वापरायचे त्याला माहिती आहे. तुझ्याजवळ काय आहे? म्हणून तू लढाई करू शकत नाही. विश्वासाचे शब्द बोलल्यानंतर आपल्याला विश्वासाचाच प्रतिसाद मिळेल का? नाही. इथे दावीद विश्वासाचे शब्द बोलला, पण त्याचं कौतुक राजाने केलं का? त्याला सांगितलं की नाही रे, तू नाही करू शकत, तू लहान आहेस. किती वेळेस असं होतं की जेव्हा आपण विश्वासाने सांगतो की असं होईल, देव असं करू शकतो, माझा विश्वास, कोणीतरी म्हणतं की नाही तसं होऊ शकत नाही, आणि मग 1000 प्रॉब्लेम, अडचणी सांगतात. म्हणून विश्वासाचे शब्द बोलणं महत्त्वाचं आहे, पण त्याला प्रतिसाद नेहमीच चांगला मिळेल असं नाही. तर राजा म्हणतो की तू तरुण आहेस, तो बालपणापासून योद्धा आहे. दावीद शाऊलाला म्हणाला, बघा दावीद माघार घेत नाही आहे. दावीद शाऊलाला म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढर राखीत असताना एक सिंह अस्वलासह येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेला. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकऱ्याला त्याच्या जबड्यातून सोडवले. माझ्यावर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. मग तो राजाला सांगतो की त्याचा काय अनुभव आहे. तो म्हणतो की मी रानात शेरडं मेंढर चारत असताना नाही का सिंहाने कळपावर हल्ला केला, आणि दावीद त्या सिंहाच्या मागे धावत गेला. विचार करा, तुम्ही आणि मी ते कोकरू धरून गेल्यानंतर आपण धावत गेलो असतो का? कोणी धावलं असतं का? ते लपून बसले असते. पण दावीद म्हणतो की मी त्याच्या मागे धावत गेलो, त्या सिंहाच्या मागे, त्या अस्वलाच्या मागे, आणि त्यांना मारून टाकलं आणि त्या मेंढराला त्यांच्या तोंडातून सोडवलं. ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे. दावीद त्याचा विश्वासाचा अनुभव राजाला सांगत आहे.
तो म्हणतो मी असं का बोलतो, मला एवढी खात्री का आहे की मी त्याच्यावर जिंकू शकतो, कारण देवाने मला हे अनुभव दिलेले आहेत आणि हे जर अनुभव दिले तर तोही अनुभव मला देईल. बघा, आणि हे लहानपणचे अनुभव आहेत. तर हे अनुभव तो राजाला सांगतो. वचन 36, आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकले. हा असुंती बलिष्ठी त्या दोघांपेक्षा एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सैन्यास तुच्छ लेखिले आहे. म्हणून तो म्हणतो, जसं सिंहाला आणि अस्वलाला मी मारून टाकलं तसा याला पण मारून टाकेल, कारण याने जिवंत देवाच्या लोकांना तुच्छ लेखलेलं आहे, नावं ठेवलेलं आहे. इतक्या लहान वयात दाविदाचा किती विश्वास होता बघा. इतक्या लहान वयात त्याने विश्वासाने काय पराक्रम केले होते बघा. जे अनुभव, जे प्रसंग आले, सिंहाने हल्ला केला, अस्वलाने हल्ला केला आणि देवाने त्याला सहाय्य केलं आणि त्याने त्यांना ठार मारलं. जे प्रसंग तुमच्या आणि माझ्या जीवनात येतात, लढाई, युद्ध करण्यासाठी ती संधी असते की विजय मिळवण्याचा, की देव कसं विजय करतो याचा अनुभव घेण्याचा. पण आपल्याला वाटतं की प्रॉब्लेम येऊच नाही, समस्या येऊच नाही, मग देव त्याच्यातून सोडवतो याचा अनुभव कसा येईल. अडचण येऊच नाही, मग देव गरजा पुरवतो याचा अनुभव कसा येईल. आजारी पडूच नाही, मग आजारातून देव बरं करतो याचा अनुभव कसा येईल. म्हणून ज्या गोष्टी देव होऊ देतो त्याच्यामागे एक उद्देश असतो. आणि मग दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला या बलिष्ठाच्या हातून सोडविल. दाविदाचे शब्द हे खात्रीचे, विश्वासाचे शब्द आहेत, गॅरंटीचे शब्द आहेत राजाला, की तुम्ही मला फक्त एक परवानगी द्या, मी त्याला मारून टाकेन. माझी पूर्ण खात्री की देव मला विजयी करेल. आणि या लहानशा वयामध्ये शब्द महत्त्वाचे आहे का. राजा बोलला तू नाही करू शकत, आणि दावीद तरी त्याला शब्द बोलून त्याची खात्री करून देतो. आणि शेवटी काय झालं, तो तेव्हा शाऊल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो. काय म्हणाला, अगोदर म्हणाला नाही, तू नाही जिंकू शकत, जाऊ शकत. पण हे ऐकल्यानंतर की दाविदाने काय केलं, विश्वासाने काय झालं, हे दाविदाचे शब्द, ह्या दोन घटना ऐकल्यानंतर शाऊलाच्या मनात विश्वास उत्पन्न झाला. शाऊलाची खात्री झाली की दावीद त्या बलिष्ठावर विजयी होऊ शकतो. ही खात्री शाऊल राजाची कशामुळे झाली, दाविदाने बोललेल्या शब्दामुळे झाली. तुम्ही जर तुमचे साक्ष, तुमचा अनुभव सांगितला, तर जे म्हणतात की तुम्ही नाही करू शकत, हे नाही होऊ शकत, काही वेळा अशांची खात्री होत असते. म्हणून शब्दाने आपण खात्री करून देत असतो. शाऊलाचा अविश्वास दूर, त्याला खात्री आली की नाही, हा मुलगा काहीतरी करू शकतो. आणि मग नंतर तो सांगतो की तुझ्याजवळ काही शस्त्र नाही, तुला काही युनिफॉर्म नाही. मग तो त्याचा युनिफॉर्म लढाईचा देतो, चिलखत वगैरे. पुढे जर आपण वाचलं तर मस्तकी टोप वगैरे घातला. पण दावीद आपली तलवार आपल्या चिलखतीला बांधून चालू लागला, तर त्याला चालता येईना, त्याला सवय नव्हती हे सर्व युनिफॉर्मची. दावीद शाऊलाला म्हणाला, ही लेऊन माझ्याने चालवत नाही, कारण मला यांचा सराव नाही. म्हणून दाविदाने ते उतरवून ठेवले. शाऊलाला वाटलं की हे शस्त्र, ही चिलखत, भाला, तलवार जर दिले तर दावीद स्वतःचं संरक्षण करेल. परंतु त्याला त्याचा सराव नव्हता आणि म्हणून त्याने ते उतरवून ठेवली. मग त्याने वचन 40, आपल्या हाती काठी घेतली, ओहळातून 5 गुळगुळे गोटे वेचून आपल्या थैलीत, म्हणजे आपल्या धनगरी बटव्यात ठेवले, आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या बलिष्ठाकडे गेला. एवढे दिवस, एवढे वर्ष, महिने रानात जाऊन शेरडा मेंढरांबरोबर, म्हणून त्याला गोफणीची प्रॅक्टिस झालेली होती. गुळगुळीत गोटेन गोफणीने शत्रू जनावरांचा यांचा हे करण्यात, आणि म्हणून त्याला सराव होता. आणि ज्याचा सराव होता, जे तो करू शकत होता, ते तो घेऊन गेलेला आहे.
त्याने 5 गुळगुळीत गोटे घेतले, बटव्यात ठेवले आणि गोफण घेऊन त्या बलिष्ठाकडे, त्या राक्षसाकडे, गल्ल्याथाकडे तो गेला. तिकडे तो बलिष्ठी दाविदाच्या जवळ आला. त्याचा शस्त्रवाहक त्याच्या पुढे चालत होता. आता सीन लक्षात घ्या. 2 डोंगरावर, टेकड्यांवर 2 सैन्य आहे. खाली खोऱ्यात तो बलिष्ठी राक्षस इकडून तिकडं चॅलेंज करीत फिरत आहे. त्याच्या पुढं त्याचा बॉडीगार्ड भाला घेऊन चाललेला आहे. एवढ्या वजनदार शस्त्र त्याच्या अंगावर, डोक्यावर, हातात आहे. 9 फूट प्लस उंचीचा तो माणूस आहे. आणि हा दावीद छोटासा पोरगा, 14-15 वर्षाचा, आणि तो त्याच्याकडे येत आहे. म्हणजे हा एवढा उंच माणूस आणि दावीद छोटासा, आणि तो असं खाली पाहत. विचार करा. आणि काय झालं बघा. वचन 42. त्या बलिष्ठाने दाविदाला न्याहाळून पाहिले, तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. ह्या बलिष्ठीने, ह्या राक्षसाने, गल्ल्याथाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला तुच्छ वाटला की हा, तो बघत असेल त्या सैन्यामध्ये की कोणता मोठा माणूस, धिप्पाड सैनिक, शस्त्रास्त्र घेतलेला माझ्याकडे येत आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की दुसरं कोणी नाही, हा पोरगा छोटासा, आणि म्हणून त्यांनी त्याला तुच्छ लेखलेला आहे असं सांगितलेलं आहे. कारण तो कसा होता, तांबूस रंगाचा, केस विस्कटलेली आणि किरकोळ असा मुलगा त्याच्या दृष्टीने होता. आणि काय झालं बघा. तो बलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तो काठी घेऊन माझ्या पुढं आला आहेस? शेरडं मेंढरा गुराख्याची काठी आणि एका हातात गो. तो म्हणतो, मी कुत्रा आहे का माझ्या समोर तू काठी घेऊन आलेला आहे? त्या बलिष्ठाने आपल्या देवांची नावं घेऊन दाविदाला शिव्या शाप दिले. त्याला अपमान वाटला की मी एवढा पराक्रमी शूरवीर आहे, हा एक काठी आणि गोफण घेऊन, हा समजतो काय, हा काय माझ्या विरुद्ध लढू शकतो, जिंकू शकतो? आणि म्हणून त्याने शिव्या शाप दिली. तो दाविदास म्हणाला, असा जवळ ये म्हणजे मी तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वन पशूस देतो. भाला आणि तलवारीची पण गरज नाही. तू फक्त माझ्याजवळ ये, मी तुला फाडून मारून टाकून तुझे मांस जनावरां पक्ष्यांना देईल. तेव्हा दावीद बलिष्ठाला म्हणाला. आता बघा, इथं शब्दांचं युद्ध आहे. शब्द आहे. आपला विषय काय चालला की शब्दाने काय होतं का. दावीद म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चढून आला आहेस, पण मी इस्रायलच्या देवाला, सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. दावीद काय म्हणतो की तू हे सगळे शस्त्र, तुझा अनुभव, तुझी शक्ती ह्याने माझ्यावर आलेला आहेस, तुझ्या देवांचे नावं घेऊन. पण मी ज्या देवाला आणि ज्या देवाच्या लोकांना तू शिव्या शाप दिले, त्या इस्रायलच्या देवाच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. दाविदाचा विश्वास बघा. लहान असताना, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूस देईल. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल किंवा कळून येईल. दाविदाने गल्ल्याथाला मारून टाकलेला आहे का? अजून लढाई झालेली आहे का? नाही. पण होण्यापूर्वी दावीद काय बोलतो बघा. शब्द होण्यापूर्वी बोलायचे असतात, झाल्यावर नाही. हे होण्याच्या अगोदरच दावीद म्हणतो की आज देवाने तुला माझ्या, परमेश्वर तुला माझ्या हाती देईल आणि मी तुझा वध करीन. हे विश्वासाचे शब्द आहे. तो घाबरलेला नाही आहे. तुझे शरीर धडापासून वेगळे. आणि उद्देश काय की याच्यावरून इस्रायलात देव आहे हे सर्वांना कळेल. आणि ह्या सगळ्या समुदायास कळू येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही. वचन 47. विजय करण्यासाठी देवाला आपल्याला काही शस्त्र, काही लोक, काही वस्तूंची गरज नसते. माझ्याजवळ जर हे असतं तर मी विजयी झालो असतो. शिक्षण असतं तर मी पुढे गेलो असतो.
धन संपत्ती असते तर माझी प्रगती झाली असती, काही कला असतं तर मी हे केलं असतं. नाही, इथं सांगितलेलं आहे की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. दाविदाला कळलं की देव जर आपल्याबरोबर, ते शस्त्र अस्त्राची गरज नाही, लढाईच्या अनुभवाची गरज नाही, विजय देणारा देव आहे. आणि ही खात्री तुमची आणि माझी झाली पाहिजे की विजय देणारा देव आहे. देव प्लस असं काही नाही. देव पूर्णविराम. देव फक्त विजय देण्यास समर्थ आहे. देव प्लस काहीतरी, देव आणि काहीतरी असं नाही आहे. फक्त देव, फक्त प्रभू येशू ख्रिस्त आणि तुम्ही, आपण विजयी होऊ शकतो. दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्याच्यातून एक गोटा घेऊन तो गोफणीत घातला. तर काय झालं बघा. आणि ती गरगर फिरवून बलिष्ठाच्या मस्तकावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला. बघा. आणि दोन्ही सैन्य, इस्रायली सैन्य, त्याचे भाऊ, नावं ठेवलेले लोक आणि बलिष्ठी सैन्य पाहत आहे. आणि गोफण फिरवली, एकच दगड त्याच्या कपाळात मारला आणि तो खाली पडला. त्याच्या अंगावर चिलखत होती, हातात भाला होता, सगळं शरीर झाकलेलं होतं, डोक्यात टोप होता, पण कपाळ उघडं होतं. आणि बरोबर दाविदाने तिथंच गोफणीने तो दगड मारलेला आहे आणि तो खाली पडलेला आहे. या प्रकारे दाविदाने गोफण गुंडा घेऊन त्या बलिष्ठावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तलवार नव्हती. असं होऊ शकतं का? आता अगोदर जर सांगितलं असतं त्या सोल्जर लोकांना, सैनिकांना, की एका गोफणीने ह्याच्यावर विजय होतो, कोणी विश्वास ठेवला असता का? नाही. ते म्हटले असते लढाईचा अनुभव पाहिजे, तलवार चालवता आली पाहिजे, अंगात चिलखत पाहिजे, शस्त्र पाहिजे. गोफणीने काय होऊ शकत नाही. परंतु त्या गोफणीच्या द्वारे देवाने दाविदाला विजय केलेला आहे. देव कशाच्याही द्वारे तुम्हाला मला विजयी करू शकतो. हेच पाहिजे आपल्याजवळ, तेच पाहिजे असं नाही आहे. लोक सांगतील, सल्ले देतील, पण जे आपण करू शकतो, जे आपल्याजवळ आहे, जे दावीद करत आला, गोफण चालवत आला, ज्याची त्याला प्रॅक्टिस सवय, त्याच्याचद्वारे देवाने त्याला त्या शत्रूवर विजय केलेला आहे. दाविदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदिले. आपला महावीर गत झाला आहे हे पाहून बलिष्ठी पळून गेले. आणि हे झाल्यानंतर शत्रूचं सैन्य पळून गेलेलं आहे. बघा, एका लहान मुलाच्या द्वारे, एका व्यक्तीच्या द्वारे देव एवढा मोठा विजय देऊ शकतो का? हो. पण लोक म्हणतात नाही, त्याला काय अनुभव नाही, तो लहान आहे, तो असा आहे, तो तसा आहे, चांगले चांगले लोक त्याच्यापुढं टिकले नाही, हा काय करणार आहे, असं लोक आपल्याला म्हणतील, तुम्हाला म्हणतील. परंतु ज्यावेळेस आपली खात्री आहे, विश्वास आहे आणि विश्वासाचे शब्द आपण बोलू, देव आपल्याला विजयी करेल. मग इस्रायल व यहुदी उठले व रणशब्द व करीत गत व एकरोन यांच्या वेशीपर्यंत बलिष्ठांचा पाठलाग करीत गेले. आणि बलिष्ठी शारमाच्या वाटेत गत व एकरोन येथवर घायाळ होऊन गेले. बघा, तर अशा रीतीने देवाने, दाविदाने बलिष्ठावर विजय मिळवला. त्याने विश्वासाचे शब्द बोलले, त्याने तो विश्वास बोलून दाखवला. जरी अविश्वासाचे शब्द बोलले जात होते, जरी त्याचे भाऊ म्हणत होते की तो कशाला आला, जरी राजा म्हणत होता की तो नाही लढू शकत, तरी तो आपल्या विश्वासाच्या शब्दात कबुलीत स्थिर राहिला. तो विश्वासाचे शब्द बोलत राहिला. जिंकण्यापूर्वी त्याने सांगितलं त्या बलिष्ठाला की आज परमेश्वर तुला माझ्या हातीत देणार आहे. इथं दावीद काय शब्द बोलला, ते लोक काय शब्द बोलले, बलिष्ठी काय बोलला, हे लिहिलेलं आहे.
आणि धडा हा आहे की शब्दाने आपण विजयी होतो किंवा शब्दाने आपण हारत असतो. आज कोणता राक्षस, कोणता गल्ल्यात तुमच्या जीवनामध्ये आहे? कोणती परिस्थिती, कोणता प्रॉब्लेम तुम्हाला आव्हान करीत आहे त्या गल्ल्यातासारखं? तुमची जर खात्री आहे की दैव तुमचा दैव आहे, तुम्ही त्याचे आहात, त्याने आजपर्यंत जे तुमच्यासाठी केलेलं आहे हे जर तुम्हाला आठवत असेल, माहीत असेल, तर तुम्ही देखील त्या गल्ल्यातावर, त्या समस्यावर विजयी होऊ शकता. म्हणून विश्वासाचे शब्द हे बोलणं महत्त्वाचं आहे. किती वेळेस इथे दावीद बोलला असं लिहिले. 17 वचन बघा, वचन 17. ईशायाने आपल्या पुत्र दावीद यास म्हटले, 17वा अध्याय आणि वचन 29. दावीद म्हणाला, मी काय केले? मी फक्त शब्द बोललो ना. वचन 32. दावीद शाऊलास म्हणाला, ह्या बलिष्ठ्यामुळे कोणी कसू नये. दावीद बोलला. वचन 34. दावीद शाऊलाला म्हणाला. वचन 37. दावीद आणखी म्हणाला. वचन 45. तेव्हा दावीद पलिष्ठ्याला म्हणाला. किती वेळेस दावीद म्हणाला हे म्हटलेलं आहे. म्हणणं महत्त्वाचं आहे का? हो. शब्द महत्त्वाचे आहे का? हो. कारण शब्दानेच आपण आपल्या राक्षसांवर, आपल्या राक्षसी समस्यांवर विजयी होऊ शकतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.